सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्री दासबोध दशक दुसरा, त्यामध्ये आपण आज समास 6वाचा अभ्यास करणार आहोत. या 6व्या समासाचं नाव आहे तमोगुण लक्षण. 5वा समास होता रजोगुण लक्षण आणि 6वा समास आहे तमोगुण लक्षण. विश्वविद्यालयातील परीक्षांमध्ये म्हणजे युनिव्हर्सिटीच्या परीक्षांमध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा असे उत्तीर्ण होणाऱ्यांचे 3 वर्ग असतात. तिसऱ्या वर्गापलीकडे आणखी कोणताही वर्ग नसतो. या जगातही माणसांचे 3 प्रकारचे वर्ग आहेत: चांगली माणसे, मध्यम माणसे आणि वाईट माणसे. श्री समर्थांनी याला सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी असे म्हटले आहे. सत्वगुणी माणूस खऱ्या अर्थाने चांगला माणूस असतो, यात काहीच शंका नाही. शुद्ध रजोगुणी माणूससुद्धा सत्वगुणी म्हणूनच मानायला हरकत नाही. शबल रजोगुणी माणूस म्हणजे संमिश्र रजोगुणी माणूस म्हणजे अगदी मनापासून प्रपंचात रस घेणारा सामान्य संसारी माणूस. त्याच्या जीवनात परमार्थाला स्थान नसते हे जरी खरे असले तरी तो मोठ्या रसिकतेने आपले आयुष्य जगत असतो. खावे प्यावे, चांगले चांगले भोग भोगावे, चांगले चांगले भारी कपडे वापरावे, खेळ खेळावे, नाटक पाहावे, तसेच नाटक करावे, व्यसन करावे, संगीत, नृत्य इत्यादी कलांचा असा त्याचा जीवन जगण्याचा दृष्टिकोन असतो. अगदी चैनीत मौज मजेत आयुष्य घालवणारा जो मनुष्य आहे तो रजोगुणी म्हणून ओळखायचा. तो उघडपणे भोगी वृत्तीचा असतो. याच्यावरून आपल्याला लक्षणं जी आपण ऐकली मागच्या समासात त्याची उजळणी केलेली दिसून येते. आता तमोगुणी माणसाचा शेवटचा वर्ग. त्याच्यामध्ये शबल रजोगुणाचे सगळे दोष तर आहेतच. आपण आत्ता जे वर्णन ऐकलं रजोगुणी माणसाचं, ते काही त्याचे गुण नाही तर ते त्याचे दोष आहेत. हे सर्व दोष तमोगुणी माणसामध्ये असतातच. इतकेच नव्हे तर त्याच्यामध्ये आणखी कोणते दोष आढळतात? आतताईपणा, एकांतिकपणा आणि अघोरीपणा आढळतो. तमोगुणी माणसामध्ये विकार असतात. तमोगुणी माणूस संगती करण्याच्या लायकीचाच नसतो. नाईलाजाने त्याला माणूस म्हणावे इतकेच. श्री समर्थ म्हणतात, मागच्या समासात रजोगुण प्रत्यक्ष माणसाच्या कृतीतून म्हणजे आचरणातून कसा प्रगट होतो याची लक्षणे सांगितली. आता तमोगुणाची लक्षणे सांगतो, ती सुद्धा काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. प्रपंच करताना एखादा दुःखाचा प्रसंग आला तर ज्याला अत्यंत खेद वाटतो, दुःख होते किंवा ज्याच्या अंगात क्रोध बळावतो तो तमोगुणी. अंगात एकदा क्रोध भरला, अंगामध्ये एकदा राग संचारला की मग तो आई बाप यांना ओळखत नाही,
एवढेच नाही तर भाऊ, बहीण, बायको यांना रागाच्या भरात बडवतो, मारतो, तो तमोगुणी. रागाच्या भरात दुसऱ्याचा जीव घ्यावा किंवा स्वतः जीव द्यावा असे वाटून ज्याला माणुसकीचाही विसर पडलेला असतो, तो तमोगुणी माणूस होय. क्रोधाचे वारे अंगात शिरून एकदा का तो बेफाम झाला की मग तो जणू शरीरात पिशाच्याचा संचार असल्यासारखा वागतो आणि कितीही उपाय केले तरी त्याला आवरता येत नाही. षडविकारामध्ये जो दुसरा नंबरचा विकार आहे, अत्यंत भारी अनावर असलेला, तो म्हणजे क्रोध आहे आणि त्याच्या अगोदर काम आहे, आपल्या सर्वांना परिचित आहे. तर अशा रीतीने तमोगुणी माणसाला संघर्षाची भारी आवड असते. त्याचे खाणेपिणे सगळे अचाट असते. अशा प्रकारचा माणूस स्वतःवरच शस्त्र चालवून स्वतःला जखमी करून घेतो, नाहीतर दुसऱ्यावर शस्त्र चालवून त्याचा घात करतो. आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष लढाई बघावी. युद्ध सुरू असताना स्वतः रणांगणावर जावे असे त्याला वाटते. ज्याच्या मनात नेहमीच गोंधळ, घोटाळा आणि संशय असतो, एखादा निश्चय मनात केला तर तो टिकत नाही. तसेच ज्याला झोप अतिशय आवडते, अत्यंत प्रिय असते, तो मनुष्य तमोगुणी जाणावा. म्हणजे ज्याचा दिवसातील बराचसा काळ झोपेमध्ये जातो, तो मनुष्य तमोगुणी जाणावा. ज्याची भूक अतिशय मोठी असते, म्हणजे अनावर असते, त्याला एकदा भूक लागली की आवरता येत नाही. त्यामुळे भुकेपुढे त्याला कडू गोड काहीच समजत नाही. असा तो अत्यंत मूर्ख माणूस असतो. आपल्या जवळचे अतिशय प्रेमाचे माणूस मरण पावले असता त्या दुःखाने जो जीव देतो किंवा स्वतःच्या इच्छेने आत्महत्या करतो, तो तमोगुणी. आपल्यामध्ये पद्धत आहे की एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर आपण लवकरात लवकर त्याला घराबाहेर कसे काढता येईल आणि अंत्यविधी कसा करता येईल त्याची घाई करतो. ह्याचं कारणच आहे, भगवंताने असं शरीरामध्ये एक नियोजन केलेलं आहे. जर त्या शरीराला दुर्गंधी सुटली नाही, जास्ती दिवस ठेवल्यानंतर दुर्गंधी सुटते, सडतं शरीर, आणि म्हणून आपण घराबाहेर काढतो शक्यतो लवकरात लवकर आणि त्याचे विधी करतो. जर अशा पद्धतीची सोय केली नसती, दुर्गंधी आली नसती, सडले नसते, तर मनुष्याने काय केलं असतं, आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल याची कल्पनाच करता येत नाही. पण ज्यांच्या मरणाने जो दुःखी होतो, स्वतःच्या इच्छेने आत्महत्या करतो, स्वामीजी सांगतात तो तमोगुणी माणूस आहे. ज्याला किडा, मुंगी, जनावरे यांना ठार मारण्याची आवड असते, जो निर्दयी असतो, क्रूर असतो, ज्याच्याजवळ कृपेचा, दयेचा अभाव असतो, तसेच ज्याला स्त्रिया व मुले यांचा वध करणे, पैशासाठी ब्राह्मणांचा वध करणे, गोहत्या करणे आवडते, तो माणूस तमोगुणी होय. नेहमी विष पिणाऱ्या माणसांच्या संगतीत राहिल्याने ज्याला स्वतःही विष प्राशन करावेसे वाटते, तसेच जो दुसऱ्यांचा वध करण्याची इच्छा आपल्या मनात सतत बाळगतो, तसेच मनामध्ये कपटबुद्धी धरून जो दुसऱ्याचे कमालीचे नुकसान करतो, जो सदैव उन्मत्त आणि उर्मट असतो, तो माणूस तमोगुणी ओळखावा. समर्थ पुढे सांगतात, कुणाशी तरी भांडावे, कुणाशी तरी झोंबी घ्यावी असे ज्याला वाटते, ज्याच्या मनात दुसऱ्यांबद्दल द्वेष पेट घेतो,
सतत पेटलेला असतो अग्नीप्रमाणे, तो तमोगुणी. ज्याला लढाईच्या गोष्टी ऐकाव्या असे वाटते, एवढेच नाही तर युद्ध करून शत्रूला मारावे किंवा स्वतः मरावे असे ज्याला वाटते, तो तमोगुणी मनुष्य आहे. जो कुणी एखादा भगवंताची भक्ती करीत असेल तर त्याच्या भक्तीमध्ये तो मत्सराने बाधा आणून ती मोडावी, नष्ट करावी असे ज्याला वाटते, देवालये मंदिरे पाडावी, चांगली फळे येणारी झाडे तोडून टाकावी असे ज्याच्या मनात विचार येतात, तो तमोगुणीच आहे. ज्याला सत्कर्मे आवडत नाही, या उलट नाना प्रकारचे दोष मात्र आवडतात. ज्या माणसाला पापाची, वाईट कृत्याची, दुष्कृत्याची जराही भीती वाटत नाही, तो मनुष्य तमोगुणी होय. इतरांना सतत त्रास देणे, सर्वांशी निर्दयपणे वागणे, भ्रष्टाचार करणे इत्यादी गोष्टी तमोगुणी माणसाला प्रिय असतात. ब्राह्मणांना दिलेली वतने, निर्वाहाची साधने जो नष्ट करतो, प्राणीमात्रांना निष्कारण दुःख देतो, ज्याला जाणून बुजून मुद्दामहून मोठमोठ्या चुका करण्याची आवड असते, तो तमोगुणी. जो आगी लावतो, लोकांना शस्त्रांनी मारतो, जो भूतप्रेत बाधा करून लोकांना छळतो, त्यांना विष घालून मारतो आणि मत्सराने जो दुसऱ्यांचे प्राणहरण करतो, तो तमोगुणीच आहे. दुसऱ्याच्या दुःखाने जो आनंदित होतो, ज्याला निर्दयपणे वागण्याची हौस आहे, जो प्रपंचासाठी कष्ट करण्यास, मेहनत करण्यास जराही त्रास मानत नाही, लोकांमध्ये भांडणे लावून देऊन जो मजा बघत राहण्यात आनंद मानतो, तो तमोगुणी माणूस. पुष्कळ पैसा कमावून श्रीमंती प्राप्त झाली असताना सुद्धा जो अन्य जीवांना, अन्य प्राण्यांना उगाचच कष्ट देतो, पीडा देतो, ज्याच्या अंतःकरणात इतरांबद्दल जराही कळवळा नसतो, ओलावा नसतो, आस्था नसते, ज्याला भक्ती आवडत नाही, भाव आवडत नाही, तीर्थयात्रा व देवही आवडत नाही, वेद शास्त्र वगैरे ज्याला नकोसे वाटतात, तो मनुष्य तमोगुणी जाणावा. तमोगुणी माणूस स्नान, संध्या इत्यादी कुठलाच नित्यनेम करीत नाही. आचार धर्म, स्वधर्माचे आचरण न केल्याने जो भ्रष्ट झालेला दिसतो, इतकेच नव्हे तर ज्या गोष्टी करायला नकोत त्याच गोष्टी तो हमखास करीत असतो. मोठा भाऊ, आईबाप यांचे बोलणे त्याला सहन होत नाही. त्यांच्या बोलण्याने एकदम संतापून डोक्यात राग घालून तो घरातून निघून जातो. कोणतेही कष्ट न करता, काम न करता, आयते खावे, काहीच न करता उगाचच आळशीपणाने बसून राहावे आणि ज्याला कशाचे स्मरण राहत नाही, आठवण राहत नाही, तो तमोगुणी. अशी तमोगुणी माणसे देवाचे करतच नाही आणि जर केले, एखाद्या वेळेला देवाचे कार्य केले तर ते किती अघोरीपणाने करतात ते सांगताना स्वामीजी म्हणतात की जारण, मारण, उच्चाटन या चेटकी विद्येचा अभ्यास करायला त्याला जास्त आवडते. त्याला शस्त्रविद्येचा हव्यास असतो आणि मल्लविद्या आपल्याला यावी असेही अशा माणसाला वाटत असते. जो मनुष्य मानेला गळफास लावून स्वतःला लोंबकळून घेणे, धगधगीत आगीतून चालण्याचे कष्ट सोसणे, लाकडी यंत्राने, त्रिशूलाने जीभ टोचून घेणे,
यासाठी देवाचे नवस करतो. मस्तकावर खापर ठेवून त्यात निखारे जाळावे, पेटलेल्या काकड्याने अंगाला चटके द्यावे किंवा स्वतःलाच शरीराला टोचून घ्यावे असे ज्याला वाटते तो तमोगुणी माणूस. ह्या सर्व अघोरी क्रिया आहेत. या क्रिया ज्याला आवडतात समर्थ सांगतात की तो तमोगुणी माणूस आहे. आपले मस्तक कापून देवाला व्हावे किंवा शरीराचा एखादा अवयव किंवा अंग देवाला अर्पण करावा किंवा आपणहून आपलाच कडेलोट करून घ्यावे असे ज्याला वाटते तो तमोगुणी. जो मनुष्य देवाच्या दारी निग्रहाने हट्टाने धरणे धरतो किंवा स्वतःला देवापुढे टांगून घेतो अथवा देवाच्या दारातच जीव देतो तो माणूस तमोगुणी ओळखावा. जो मनुष्य फळे खाऊन किंवा फक्त पाणी पिऊन राहतो किंवा कडकडीत उपवास करतो अथवा पंचाग्नी साधन करतो. पंचाग्नी साधन म्हणजे आपण स्वतः मध्यभागी बसून 4 बाजूंनी 4 पेटलेली अग्नीची कुंडे पेटत ठेवून डोक्यावर तळपणारा सूर्य यांच्यामध्ये बसून जो अनुष्ठान करतो, जप करतो, धूम्रपानाचे साधन करतो म्हणजे स्वतःला उलटे टांगून घेतो आणि खाली जमिनीवर पेटवलेल्या अग्नीचा धूर नाकातोंडाने आत ओढतो किंवा जो स्वतःला जमिनीमध्ये पुरून घेतो तो मनुष्य तमोगुणी जाणावा. जो मनामध्ये काहीतरी इच्छा बाळगून अनुष्ठान करतो, उगीचच नुसता प्राणायाम करतो किंवा अहोरात्र जमिनीवर नुसता पडून राहतो, जो मनुष्य नखे व केस वाढवतो, नेहमीच हात वर करून उभा राहतो अथवा जो बोलणे कायमचे बंद करतो तो तमोगुणी माणूस. वेगवेगळ्या प्रकारच्या अघोरी क्रिया करून शरीराला पीडा द्यायची आणि शरीराला दुःख झाले की मनातून चरफोडायचे आणि रागारागाने देवावरच खापर फोडायचे, हे तमोगुणाचे कार्य आहे. जो माणूस देवाची निंदा करतो तो वासनेत अडकलेला भयंकर माणूस म्हणजे तमोगुणी समजावा. तमोगुणी माणूस हा कधीच संत संगती करीत नाही. समर्थ म्हणतात तमोगुण हा असा असाधारण म्हणजे विलक्षण आहे, त्याचे वर्णन करणे कठीण आहे. पण त्याचा त्याग करावा यासाठी थोडक्यात तमोगुणाचे विवेचन केले आहे. हा तमोगुणच मनुष्याच्या अधःपतनास अधोगतीला नेण्यासाठी कारण असतो. या तमोगुणापायी मोक्षप्राप्ती करून देण्याचे लक्षण नाही. आपल्याला मोक्षप्राप्ती दूर असते. स्वामीजी सांगतात माणूस जसे कर्म करतो त्या कर्माचे यथायोग्य फळ संपूर्णपणे त्याला भोगावेच लागते. मग ते कर्म सत्कर्म असेल तर त्याची चांगली फळे आणि दुष्कर्म असेल तर त्याची वाईट फळे ही ज्याची त्याला भोगावीच लागतात. रजोगुण आणि तमोगुण प्रपंचातच माणसाला अडकवून ठेवतो, गुंतवून ठेवतो. सर्व दुःखांचे मूळ जो जन्म आहे तो रजतमांनी सुटत नाही आणि म्हणून जर जन्मत नको असेल, तो थांबवायचा असेल, पुन्हा जन्माला यायचे नसेल तर सत्वगुण आवश्यक आहे. जन्माला आल्यामुळे बाकीच्या सर्व घटना आपल्या जीवनात घडतात, अगदी मृत्यूपर्यंत. म्हणून जर जन्मत
नसेल तर बाकीच्या देखील घटना सुखदुःख वगैरे काहीच नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि दोन्ही नाही म्हणजे मोक्षप्राप्ती आहे. पण आपल्याला मुळातच जन्म थांबवायचा आहे, जन्ममृत्यू चक्र थांबवायचं आहे. समर्थ सांगतात की ते थांबवण्यासाठी आपल्यामध्ये सत्वगुण असणे अत्यावश्यक आहे. म्हणून आता पुढील समासात समर्थांनी सत्वगुणांचे वर्णन केले आहे. आपण तो समास सत्वगुणाचा जो आहे 7वा समास त्याचा अभ्यास पुढच्या वेळात करणार आहोत. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरुशिष्य संवादातील 2ऱ्या शतकातील 6वा समास तमोगुण लक्षण पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.